या मसालेदार टँगी डिश सोबत आपल्या नेहमीच्या पनीरला चायनीज स्वाद प्राप्त होतो। अमूलच्या सोबतीनं तोंडाला पाणी आणणारं चिली पनीर घरच्या घरी कसं तयार होतं ते पहा। यासाठी लागणारं साहित्य 200 ग्रॅम अमूल पनीर क्यूब्स, शिजवण्यासाठी तेल, 1 लहान चमचा किसलेलं आलं, 2 लहान चमचे कापलेला लसूण, पाव कप कांद्याच्या कापलेल्या पाती, 3 हिरव्या मिरच्या मध्यम तुकडे केलेल्या, पाव कप कापलेली सिमला मिरची, 2 लहान चमचे सोया सॉस, 1 कप कॉर्नफ्लॉर, 1 कप रिफाइंड पीठ किंवा मैदा, अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर, गार्निशिंगसाठी कांद्याच्या कापलेल्या हिरव्या पाती, याशिवाय 1 लहान चमचा साखर आणि चवीनुसार मीठ। सगळ्यात आधी गोठवलेलं पनीर क्यूब्सचं पॅकेट गरम पाण्यात किमान 10 मिनिटं बुडवून ठेवून त्यातील बर्फ निघून जाऊ द्या। त्यानंतर पनीरचे तुकडे करून ते बारीक करा। एका वाटीत मैदा, कॉर्नफ्लोअर, बेकिंग पावडर, मीठ आणि सोया सॉस घ्या। त्यात सुमारे 1 कप पाणी टाका आणि त्याचं उत्तम मिश्रण तयार होण्यासाठी ते नीट मिसळा। त्यानंतर सामान्य तापमानात आलेले पनीर क्यूब्स त्यात टाका आणि प्रत्येक तुकड्यावर या मिश्रणाचा थर चिकटेल याची काळजी घ्या। एका डीप पॅनमध्ये थोडं तेल गरम करा। त्यानंतर असे थरयुक्त पनीर क्यूब्स मोठ्या आचेवर डीप फ्राय करा। पनीरचे तुकडे एकदा का सोनेरी तपकिरी व्हायला लागले की त्यांना शोष कागदावर किंवा टिश्यू पेपरवर ठेवा आणि ते बाजूला ठेवून द्या। एका लहान वाटीत 1 लहान चमचा कॉर्नफ्लॉर पाण्यात मिसळून पातळ पेस्ट तयार करा आणि ती बाजूला ठेवून द्या। आता ग्रेव्ही तयार करा। दुसरा एक डीप पॅन घ्या, त्यात 2 मोठे चमचे तेल टाका। त्यात आलं लसूण, कांद्याच्या कापलेल्या पाती आणि हिरव्या मिरच्या टाकून ते मोठ्या आचेवर थोड्या तेलात सुमारे 2 मिनिटं परता। त्यानंतर त्यात सिमला मिरची टाका आणि मोठ्या आचेवर काही सेकंद शिजू द्या। आता त्यात सोया सॉस, साखर, मीठ आणि कॉर्नफ्लोअर पेस्ट आणि थोडं मिसळण्यासाठी पाणी टाका। त्याला उकळी येऊ द्या। तुमच्या लक्षात येईल की सोयामुळे तुम्हाला अत्यंत वेगळी अशी गडद तपकिरी रंगाची ग्रेव्ही तयार झालेली दिसेल। एकदा हे मिश्रण उकळायला लागलं की त्यात बारीक केलेलं तळलेलं पनीर टाका आणि ग्रेव्हीची चव स्वतःमध्ये शोषून घ्यावी म्हणून ते या ग्रेव्हीमध्ये नीट मिसळा। काही मिनिटांनंतर स्पायसी आणि सॉफ्ट चिली पनीर पूर्णतः शिजेल आणि सर्व्ह करण्यासाठी तयार असेल। कांद्याच्या हिरव्या पातीनी डिश गार्निश करा आणि थोड्या भाताबरोबर सर्व्ह करा आणि अमूलच्या सोबतीने खास तयार केलेले तुमचे आरोग्यपूर्ण चायनीज भोजन तयार।